इथे मी ड्राय नट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम, अक्रोड आणि खसखस घेतलेली आहे। काजू बदामचे असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर पॅनमध्ये मी अगदी थोडंसं तूप घातले आणि त्यामध्ये ही खसखस भाजून घेणार आहे। खसखस आपली गोल्डन भाजून झालेली आहे, आपण तिला काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये आपण बदामही घालून घेऊया। पुन्हा थोडंसं तूप टाकून कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। थोडासा कलर चेंज झाला की आपले बदाम आपण काढून घेऊया। आता अक्रोड आपण थोड्याशा तुपामध्ये भाजून घेऊया। अगदी थोडंसंच तूप टाकायचं आहे आपल्याला, जास्त टाकायचं नाही आहे। फक्त थोडेसे क्रिस्पी झाले की आपण काढून घेऊया। सगळे ड्राय नट्स आपल्याला थोडेसे क्रिस्पी होईपर्यंतच भाजून घ्यायचे। आता हे पण आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपले काजूही भाजून घेऊया। आपले काजूही छान भाजून झाले, ते पण आपण काढून घेऊया। सगळे ड्राय नट्स आपले भाजून झालेले आहेत। सगळे मी एकत्र करून घेतलेले आहेत, फक्त खसखस वेगळी ठेवलेली आहे। हे ड्राय नट्स आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। तर गॅसवर त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया। त्यामध्ये इथे मी 1 वाटी खजूर घेतलेला आहे, ते आता आपण यामध्ये घालून घेऊया। यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत, ते आता यामध्ये आपण मॅश करून घेऊया। चांगलं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान याचा सॉफ्ट गोळा झालेला आहे। आता आपण यामध्ये आपले जे आपण ड्राय नट्स भाजून ठेवले होते ते घालून घेणार आहोत। आता आपला गॅस बंद करून घेऊयात आपण आणि हे आपले ड्राय नट्स यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। छानपैकी एक गोळा होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हे ड्राय नट्स सगळे यामध्ये मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने। छान आपले नट्स सगळे मिक्स झालेले आहेत। ही प्रोसेस मी गॅस बंद करूनच केलेली आहे। आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे, त्यावर याला आपण काढून घेऊया। इथे आपण याला बटर पेपरवर काढून घेतले। तुम्ही पाहू शकता अजून गरम आहे हे, हात लावला तरी चटका बसतो। तर थोडंसं 1-2 मिनिटं याला थंड करून घेऊयात आपण। 1-2 मिनिटं झालेले आहेत, आपलं हे मिश्रण जरा थंड झालं आहे। तर आता आपण याचा रोल करून घेऊया। तुम्हाला हवा तर रोल करून घेऊ शकता तुम्ही। मी इथे ह्याला अशा पद्धतीचा रोल करून घेतलेला आहे। 2 मिनिटं काढून घेऊया त्याला। जी आपण खसखस भाजून ठेवली होती ती आता घालून घेऊया आणि यामध्ये याला कोट करून घेऊयात आपण सगळ्या बाजूनी। आपला रोल करून झालेला आहे। पुन्हा आपण तोच बटर पेपर घेऊया। थोडीशी जी हाताला खसखस लागली होती पुन्हा यामध्ये घालून आपली जी राहिलेली खसखस होती ती सगळी याला कोट करून घेऊया।
आणि याला ज्याप्रमाणे आपण चॉकलेट रफ रॅप करतो त्याप्रमाणे याला आपण रॅप करून घेऊया. अशा पद्धतीने मी रॅप करून घेतलं. थोडंसं जस्ट प्रेस करून घेऊया आणि याला 1 तासासाठी आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया. तास झालेले आहेत, आपण फ्रीझरमधून याला बाहेर काढले. आता आपण याचं बटर पेपर काढून घेऊयात. बटर पेपर काढून झाला आहे आपला. आता आपण याचे पीसेस कट करून घेऊयात. ड्राय नट्स असल्यामुळे थोडंसं हार्ड जात आहे कट करण्यासाठी. पहा आपले ड्राय नट्स किती छान दिसून येत आहेत. तर पीसेस कट करून घेऊया. आपण सर्व रोल कट करून घेतलेले आहे. पहा आपले ड्राय नट्स आतपर्यंत किती छान आहेत. खजूर आणि ड्राय नट्स असल्यामुळे एनर्जीने परिपूर्ण आहे हे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे हे खाऊ शकतात. अगदी छोट्या छोट्या भुकेसाठी पोटभरीचं आहे. तर आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.